महाविकास आघाडीचे कोथरूड विधानसभेचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. तुम्ही काल उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे. काय सध्या प्रचाराची कशी तयारी सुरू आहे? आता महाविकास आघाडीकडनं मी उमेदवारी अर्ज भरला आहे. आमच्याकडं शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत, गजानन थोपडे आहेत, संजय मोरे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे पण पदाधिकारी आहेत. प्रामुख्याने त्याच्यामध्ये अंकुश अण्णांकडे शहराचे प्रभारी म्हणून जबाबदारी आहे. पण स्थानिक पातळीवर या ठिकाणी स्वप्नील दुधाणे म्हणून त्यांच्याकडनं काम करतात. त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून अरविंददादा शिंदे आहेत. पण त्यांच्याकडे स्थानिक पक्षाकडून म्हटलं तर चंदूशेठ कदम त्या ठिकाणी सर्व जबाबदारी पार पाडतात. विकास आघाडीचे आणि आम आदमी पक्षाचे डॉक्टर अभिजित मोरे म्हणून आहेत. अशी सर्व मंडळी बसून ह्या ठिकाणी तो निर्णय करत असतात. आणि तो निर्णय करत असताना साधारणपणे पक्ष संघटनेच्या यंत्रणेमध्ये उमेदवार शक्यतो नसतो. उमेदवाराला फक्त अडचण विचारल्या जाते आणि त्या अडचणीसाठी काय तुम्हाला कुठे कमी पडतो असं वाटतं आणि पक्ष पातळीवर त्या प्रश्नाचा निपटारा ते पदाधिकारी करत असतात. बाळासाहेब ठाकरेंचं पुण्याबद्दलचं असणारं एक विशेष नातं होतं. परंतु सध्याच्या जर विधानसभेत बघितलं तर पुण्यामधून फक्त शिवसेनेसाठी एकच आपली कोथरूडचीच विधानसभा मिळाली आहे. कुठंतरी शिवसेना जास्त जागा घेण्यासाठी कमी पडली असं वाटतंय का? याच्यामध्ये आदरणीय शिवसेना पक्षप्रमुखांचा जो आदेश असतो तो शिवसैनिकांसाठी शिरसामान्य असतो. आणि शिवसेना प्रमुखांचं जन्मस्थान जरी पुणे असलं तरी शिवसेना त्या काळामध्ये पण जोरात होती, आत्ता पण आहे. पण कधी कधी वाघाला शिकार करण्यासाठी 4 पावलं मागं जावं लागतं. त्याप्रमाणे असं समजा की आत्ता आम्ही 4 पावले थोडे मागे आहोत, पुन्हा त्याच उमेदीने त्याच जोमाने पुन्हा 4 पावले पुढे जाऊ. सध्या या सर्व प्रचाराच्या ह्याच्यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सभेसाठी येणार आहेत का, किंवा काय कोण नेते मंडळी उपस्थित राहतील? आता याच्यामध्ये असं आहे की सभा ज्या असतील त्या शिवसेना भवनातनं काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर त्यांच्याकडनं ज्यावेळेस त्याचं नियोजन होईल आणि त्याच्यामध्ये आता कोणाच्या सभा कोणाच्या वाट्याला येतील हे आज सांगू शकत नाही. पण आम्ही सभा किंवा रॅलीसाठी आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांच्यासाठी आग्रही आहोत. आणि जर ते खेडला पण जर त्यांचं हे झालं, वेळ मिळाली आणि तीच वेळ कोथरूडमध्ये पण त्याच्यासाठी आग्रही आहोत आम्ही. चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरत असताना त्यांच्या वक्तव्य असं केलं की लोकसभेला जेवढी मतं पडलेली होती म्हणजे कोथरूड विधानसभेतून त्यापेक्षा जास्त दुप्पट विधानसभेला मी मतं घेईन आणि विजयी होईल असं त्यांनी विश्वास व्यक्त केला. आता याच्यामध्ये विकासाची गाडी कुठे आणली आणि कुठे पळाली मला माहीत नाही कोथरूडमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये. पण त्यावेळेची परिस्थिती होती की श्री खासदार झालेले मुरलीधर अण्णा मोहोळ हे इथलेच होते आणि त्यावेळच्या परिस्थितीनुसार काही मुळशी परिसरातलं म्हणा किंवा त्यांचं गाव मुळशी असल्यामुळे म्हणा त्या मतांचा फरक वाढला. आता तशी इथं परिस्थिती नाही, कारण मी सर्वांना सहज उपलब्ध असणारा कार्यकर्ता म्हणून माझ्याकडे पाहिलं जातं की मी कोणत्या तरी नौकोट नारायणाच्या घरात जन्माला आलो आहे असा मी कार्यकर्ता नाही आहे. म्हणजे सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं लोकांना सहज उपलब्ध मी असतो आणि त्याच्यामुळं लोक माझा विचार करतील असं मला विश्वासच आहे, म्हणजे ठाम विश्वास आहे. आणि ही निवडणूक जी आहे ती लोकांची आहे. कारण नसताना मी असं नाही म्हणत की लोक राजकारणी असं बोलतात लोकांनी निवडणूक हातात घेतली, लोकांनी निवडणूक हातात घेतली, असं नाही येते. इथल्या 10 वर्षामधला जो अनुभव आहे लोकांना की मी सहज कुठे भेटत होतो, सहज उपलब्ध होत होतो, शाखेवर भेटायचो, चालत फिरायचो, मोटरसायकलवरनं फिरायचो, हाक मारली की थांबायचो, असं आत्ता दिसलं नाही या 5-10 वर्षामध्ये. त्याच्यामुळं लोकांना जो मनातला उमेदवार होता की जो वाटत होतं की कार्यकर्ता पुन्हा एकदा दिसला पाहिजे आपला, म्हणजे मला आमदार म्हणून कोणी पाहिलेच नाही माझ्याकडं, ते पुकारण्यासाठी ठीक आहे आमदार म्हणून, पण त्यांना त्यांच्या हक्काचा कार्यकर्ता म्हणून मी आवडलो त्यांना. आणि आत्ता त्याच भावना आहेत माझ्याबद्दल नागरिकांच्या मनामध्ये. आणि आज समजा असं कोणी आमिष दाखवून किंवा ह्या गोष्टी दाखवून तर 5-5, 10-10 वर्ष मतदारसंघ मागे जात असेल
तर असं कधी घडणार नाही, कारण लोकांना आता हे समजून आलेलं आहे, मतदारांना हे समजून आलेलं आहे. ज्या पश्चिम महाराष्ट्रातल्या 58 जागा आहेत त्या 58 जागेपैकी 42 जागा आम्ही जिंकणार आहोत असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. आता मुरलीधरांना जे बोलले असतील तर मी आत्ता ह्या स्थानिक पातळीवर उमेदवार म्हणून काम करतो. ह्या बाबतीतला प्रश्न जो असेल तर आपण तुम्ही माझ्या पक्षाच्या वरिष्ठांना, शहर प्रमुखांना पण नव्हे, जिल्हा प्रमुखांना पण नव्हे, तर आमचे संपर्क प्रमुख असतील, नेते असतील, उपनेते असतील, ह्यांना विचारलं तर फार सोयीचं होईल. आपल्याच कोथरूड विधानसभेमधून सुतारसाहेब पण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. काय त्यांच्यासोबत परत नंतर विचारविनिमय झाले, ते तुमच्यासोबत भक्कमपणे साथीला आहेत? शिवसेना एक संघ पक्ष आहे. आता मागे आपण पाहिलं जे गेले त्यांच्या व्यतिरिक्त जो पक्ष राहिला तो शिवसेनाच आहे. आणि सुतारसाहेबांच्या मुलाने इच्छा व्यक्त केली तर तो त्याचा अधिकारच आहे. मी पण इच्छा व्यक्त केली, तो माझा अधिकार आहे. पण शिवसेना पक्षप्रमुखांनी एकदा निर्णय घेतल्यानंतर आम्ही एक कुटुंबासारखेच एकमेकाचं काम करणार. शेवटचा प्रश्न विचारतो, चंद्रकांत मोकाटे यांच्या स्वप्नातील कोथरूड नक्की कसा असेल? आत्ता गेल्या 10 वर्षापूर्वी जे कोथरूड होतं तेच कोथरूड आत्ताही दिसते तुम्हाला. म्हणजे या 10 वर्षामध्ये आपण मागे गेलो की पुढे गेलो हे मतदार आत्ता ठरवणार आहेत. कारण त्यावेळेची विकास कामं ह्याच्यावर नंतर कोणी जर चर्चा केली तर मी त्यावेळेस त्याला निश्चितपणे त्या चर्चेला सामोरं जाईल. आणि दुसरं म्हणजे आत्ता कोथरूडमध्ये जो परिसर आहे, हा जो विकसित आत्ता झालेला भाग सोडून पण, की आज कर्वे रस्त्याला आपण 7 ते 8 मिनिटात श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून जात होतो. आज 40-42 मिनटं त्या ठिकाणी लागतात. ITला हिंजवडीला जाणारा माणूस किती मिनिटात जात होता, आज त्याचा वेळ किती जातोय, इंधन किती जातोय. दुसऱ्या बाजूने आपण पाहतो की आज आपण काही देण्याचे आमिष दाखवतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो विरुद्ध बाजूला की ते काढून पण घेतो आपण. म्हणजे सिलेंडर वाढवतोय, इंधन वाढवतोय. म्हणजे ह्या पण गोष्टी समाजासमोर यायला पाहिजे, हे समाजाला माहिती आहे. आणि म्हणून आमच्याकडनं सुद्धा सर्वात मोठी समस्या कोणती असेल तर ती वाहतूक समस्या. दुसरी सर्वात मोठी कोणती समस्या असेल तर आरोग्याच्या बाबतीत फार खेळखंडोबा झालेला आहे. जे रुग्णालय करणं गरजेची होती शहराच्या चारी बाजूला, ससूनच्या धर्तीवर, ती झाली नाही. आणि जी महानगरपालिकेची होती तर ती बऱ्यापैकी खाजगीकरणाद्वारे वळवण्यात आली, ह्या ज्यांची सत्ता होती त्यांनी. आणि त्याच्यामुळे जो आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर काही ज्या गरजू लोकांना इतक्या समस्या निर्माण होतात तर हे कुठंतरी थांबवण्यासाठी पण फार मोठा प्रयत्न भविष्यामध्ये करावा लागेल. त्याचप्रमाणे वणाजपर्यंत जी मेट्रो आहे ती भविष्यात फार लवकर चांदणी चौकाच्या पुढे आपल्याला न्यावी लागेल. कारण आज चांदणी चौकातला वाहतुकीची कोंडी जरी आपण उड्डाणपुलाद्वारे सुटली म्हणतो, पण त्याच्या खाली आलो भोसारी कॉलनीमध्ये किंवा इतर ठिकाणी तर पूर्ण वाहतूक कोंडी कोथरूडकर त्रस्त झालेले आहेत. त्यावेळेस मी कॅनल रस्ता कर्वे रस्त्याला पर्याय रस्ता म्हणून केला होता. आज त्या कॅनल रस्त्यावर पण तीच अवस्था आणि कर्वे रस्त्यावर पण तीच अवस्था. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. जनतेमध्ये मिसळून त्यांच्या सर्व समस्या सोडवणारा मी कार्यकर्ता आहे आणि जनतेला पण तेच अपेक्षित आहे. त्यामुळं येत्या निवडणुकीमध्ये माझा विजय निश्चितच आहे असा विश्वास चंद्रकांत मोकाटे यांनी व्यक्त केला आहे. लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.